आज आपल्याला काल घेतलेल्या झाडूचं उद्घाटन करायचं होतं. मग काय केली रूम झाडायला सुरुवात. आणि झाडू नव्हता मग एवढे दिवस आम्ही रूम कशी झाडली ते काय विचारू नका, कारण आम्ही रूम तर रोजच झाडलेली आहे. आणि उद्या रक्षाबंधन आहे तर मग घरी जावं लागेल ना. मग सगळं आवरलं, बॅग वगैरे भरली आणि रूम लॉक करून निघालो पायी पायी बस स्टँड वर. आणि बस स्टँड वर आल्यावर आम्ही आतमध्ये जायचा आणि बस निघून जायचा एकच वेळ झाला. कसा तरी हात करून थांबवली आणि चढलो बस मध्ये. आधीच गर्दी होती, मग बसायला जागा नव्हती. मग अर्ध्या रस्त्यात आल्यावर जागा भेटली आणि मग थोड्याच वेळात पोहोचलो बस स्टँड वर. पण इथे उतरल्या उतरल्या थोड्या पावसाने आमचं स्वागत केलं. आणि हे बघा, आपल्या या गावात नागपंचमी पासून तर रक्षाबंधन पर्यंत जत्रा भरते. उद्या आपण या जत्रेला फिरायला नक्की येणार. उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. घरी जायला गाडी होती, मग निघालो घरी. दीपकला त्याच्या रस्त्यात सोडलं आणि डायरेक्ट घरी आलो. बॅग वगैरे ठेवली, तेच पावसाने परत आपलं स्वागत केलं. मग म्हणलं चला शेतात चक्कर मारून येऊ. पण गावात तर आपले मित्र भेटले. ते गेले होते गोदावरीचं कावडनी पाणी आणायला आणि ते पायी चालत आज पोहोचले. आम्हाला एकदा व्हिडिओ मध्ये घे म्हणत होते, मग घेऊन टाकलं. मग त्यांच्याशी गप्पा मारून आलो शेतामध्ये. गेलो तेव्हा एवढी एवढी बाजरी होती, आता त्याला तर कंच पण आलेत. आणि हे बघा आपल्या फ्लावरचं शेत. ती फ्लावर संपून आता पुन्हा शेत तयार करून नवीन फ्लावर लावणार. तर अशीच इंटरेस्टिंग ब्लॉग रोज बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा.